जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 12 मार्च इसवी सन 1664. सुरतकरांनी कंपनीस एक पत्र पाठवले. ते असे: महाराजांची सत्ता व सामर्थ्य वाढत असून सर्वांना त्यांचे भय वाटते. आज त्याच्या ताब्यात काही नाही तरी 8-9 बंदरांची महत्वाची बंदरे त्यांच्या ताब्यात आलेली आहेत. या प्रत्येक बंदरातून इराण, बसरा, मक्का या बाजूला त्याची निदान 2-3 गलबते व्यापारनिमित्त बाहेर पडतात. या व्यापारार्थ बाहेर पडणाऱ्या महाराजांच्या गलबतांकडून पकडून इंग्रजांना आपल्या वखारीच्या लुटीशी भरपाई करून घ्यायची होती. त्यासाठी ते टपून बसले होते. महाराजांनी आता मोठ्या आरमारी स्वारीचा बेत आखला होता. त्याचे नेतृत्व ते स्वतः करणार होते. त्यानुसार फेब्रुवारी 1665 रोजी महाराज मालवण येथील सिंधुदुर्गाहून 85 लहान गलबते व 3 मोठी गलबते घेऊन बार्सेलोर म्हणजेच बसनूर वर निघाले. त्यांच्या बरोबर 4000 सैन्य होते. बसनूर हे शहर महाराजांनी लुटले. या स्वारीचे वर्णन सभासद बखरकार करतो. शहरांचे लोक बेहुशार होते. एकाएकी जहाजातून मराठे उतरले. शहर मारिले. एक दिवस शहर लुटून फन्ना केला. जैशी सुरत मारून मालमत्ता आणली त्याप्रमाणे बसनूरची मालमत्ता, अगणित माल, जड जवाहीर, कापड, जिन्नस घेऊन देशास आले. 12 मार्च इसवी सन 1685. विजापूरवर हल्ला. सर्जा वगैरे विजापुरी लोक आणि छत्रपती संभाजी महाराजांचे लोक यांनी लष्करापासून 30 म्हणजे सुमारे 50 किलोमीटर मैल अंतरावर येऊन ठाण मांडले होते व लढाईचा हेतू आहे म्हणून शहाजादाने रात्री हल्ला केला. लढाई झाली. त्यांनी अनेकांना ठार मारले. मोगल लोक कामास आले. बादशहाने बक्षिसे दिली. विजापूरच्या किल्ल्याला वेढा पडला. रसलपूरच्या बाजूने म्हणजे पश्चिमेकडून बहादूर खान, शहापूरच्या बाजूने राहुल्ला खान बक्षी, नागठाण विजापूर पासूनचे 8 मैलावरील म्हणजे सुमारे 13 किलोमीटरवरील ठिकाणी बहादूर खानाचा तळ पडला. लढाईची सर्व सूत्रे शहाजादा आजमच्या हातात होती. 12 मार्च इसवी सन 1701. स्वातंत्र्य सौदामिनी स्वराज्याची मुत्सद्दी महाराणी ताराबाईंवर बादशहाने जोरदार आक्रमणे सुरू केली. या काळात ताराराणींनी कुशल युद्धनीतीने मात केली. बादशहाचा फौजेने वेढा दिलेला किल्ला जास्तीत जास्त काळ लढवायचा, पावसाळा जवळ येईपर्यंत किल्ला लढवायचा व नंतर वाटाघाटी करून रोख रक्कम घेऊन किल्ला बादशहाच्या ताब्यात द्यायचा ही रणनीती वापरली. वेढ्यातल्या सैन्यावर मराठे आक्रमण करतच होते. याचबरोबर धनाजी जाधव, हनुमंतराव निंबाळकर, नेमाजी शिंदे मोगली मुलुखात धुमाकूळ घालत. यांना रोखण्यासाठी बादशहा दाऊद खान राव डाळपात बुंदेला, शहाजादा बेदर बख्त, जुल्फिर खान यांना पाठवत. औरंगजेबाचा चरित्रकार भीमसेन सक्सेना म्हणजे एकट्या जुल्फिर खानाला 1700च्या मोहिमेत 2000 कोसांच्या हालचाली कराव्या लागल्या. सातारा, परळी 2 किल्ले घेतल्यानंतर बादशहा माणदेशात सरकला. पुढे त्याने पन्हाळा, पावनगडास वेढा घातला. या परिस्थिती मराठे लढत होते. विठोजी केसरकरांनी गडाबाहेर पडून मोर्चा मारल्यानंतर त्यांचे कौतुक करणारे पत्र ताराराणींनी लिहिले. त्यातून त्यांनी जिद्द व आत्मविश्वास वाढवला. बादशहा विशालगडाकडे येतोय हे समजता ताराराणी व शिवाजीराजे प्रतापगडावर पोहोचल्या. या प्रसंगी ताराराणींनी मराठा सरदार प्रतापराव मोरे यांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे, ज्यावरून त्यांचे लढाईचे धोरण, सरदारांशी वागणूक, शत्रूंशी लढण्याचा निर्धार दिसून येतो. 12 मार्च इसवी सन 1766. दुसरे संभाजीराजे म्हणजेच करवीर व त्यांची पत्नी राणी जिजाबाई यांनी बुद्धिपुरस्पर पेशव्यांशीच म्हणजेच बाळाजी बाजीराव सलोख्याचे संबंध ठेवण्याच्या दृष्टीने करवीर सरकारकडून सतत पत्रव्यवहार चालू ठेवला होता. हेतू असा की पेशव्यांनी गुप्तरित्या केलेल्या कराराचा त्यांना विसर पडू नये. याच संदर्भात छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर 1749 मध्ये जिजाबाईंनी सदाशिवराव भाऊंना लिहिलेल्या पत्रात कराराची आठवण देऊन त्वरा करण्याचे सुचवले आहे. त्या लिहितात की अवलिंबे कार्ये दृष्टीस पडावे, लौकिक उत्तम दिसोन यशास पात्र तुम्ही व्हावे, साहेबी सर्व विसे येखेयारी आपणावर टाकावी. ऐसे कित्येक मनोदय साहेबी कल्पून गत वर्षांपासून वेदशास्त्र संपन्न राजश्री भटजीस लागोपाठ रवाना केले. ऐसे असता साहेबांचे प्रत्ययास गोष्ट दिसू नये तेव्हा साहेब मध्यस्थ होऊन हुजूर वचन गुंतविले. याचा लौकिक कोणा प्रकारचा होणार हा अर्थात चित्तांत आणून तद्नुरूप या उपरी पूर्व संदर्भाच्या म्हणजेच गुप्त कराराच्या विचारानुरूप अंगेजणी करून स्वराज्य कर्तव्यार्थ अशा प्रकारचे हे पत्र आठवून येते. जिजाबाईंचे राज्यकारभारात बारीक लक्ष असे.
एखाद्या सेवकाने जर गैरकृत्य केलं तर टंगळमंगळ केली आणि कामास नकार दिला तर त्यास योग्य धडा देत असत. पश्चिम किनाऱ्यावर इंग्रजांचे प्राबल्य वाढत होते. त्यांनी काहीतरी कुरापत काढून सिंधुदुर्ग मे 1765 रोजी घेतला. करवीर राजाचा हा किनाऱ्यावरील प्रमुख किल्ला पडल्यानंतर इंग्रजांना पायबंद घालण्यासाठी जिजाबाईंनी आपल्या परीने अथक प्रयत्न केले. कोकणातील अन्य किल्लेदारांना पत्र लिहून सावधानतेचा इशारा दिला. तरी सुद्धा यानंतर इंग्रजांनी पुन्हा एक किल्ला यशवंतगड ही ताब्यात घेतला. या घटनेबद्दल जिजाबाईंनी सावंतवाडीकरांचा कारभारी जिवाजी विश्राम यास दिनांक 12 मार्च 1766 रोजी पत्र पाठवून नापसंती व्यक्त केली. या पत्रात त्यांनी कोवळा मोड आहे तो मोडल्याने उत्तम, भारी जहालने सर्वांचे वाईट होईल असा इशारा दिला. इंग्रजी सत्ता पुढे वरचढ होईल याची जाण त्यांनी त्यांना करून दिली, म्हणून त्यांनी हा इशारा त्यांना वेळीच दिला.